मित्रांनो, पळते बघा कसा तो. अर्णव बरोबर आहे, चल बरोबर आहे. बघा मित्रांनो, हा अर्णव बघा ते केवढा स्ट्रॉंग झालेला आहे. म्हणजे रोज आपले इकडे त्याची आर्मीची ट्रेनिंग चालू असते. बघा केवढा चिखलामध्ये आहे तो बघा. म्हणजे हा अजून मोठा होईस्तोवर एकदम खणखर होऊ शकतो. चल ये, कम ऑन, कीप इट अप, कीप इट अप. येस. बघा मित्रांनो, अर्णव बघा चिखलातून. अर्णव कसं आहे, मजा आली? हाय लवली फ्रेंड्स, कसं आहे मित्रांनो, मी आहे निलेश माने. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा भन्नाट अशा क्रॅबिंग आणि फिशिंगच्या व्हिडिओमध्ये. सो मित्रांनो, आज आपण आलेलो आहे खूप दिवसांनी परत एकदा क्रॅबिंगसाठी. तर मित्रांनो, आजची जी भरती आहे खूप मोठी आहे. 11ला पाणी स्टार्ट झालेलं आहे. तर त्याच्या आधी आम्ही 10-15 मिनटं आधी आलेलो आहोत. आता फग वगैरे आम्ही बांधणार. फग बांधून झाल्यावर तिथे सगळीकडे पेरणार जागेवरती. आणि मित्रांनो, दाखवतो तुम्हाला फग बांधताना थोडंसं, आणि नंतर मग आपण डायरेक्ट फग उठवायला घेऊ. तर फायनली आपण नेहमीच्या स्पॉटवरती आपण पोचलो आहोत. तर चला मित्रांनो, भेटू फग बांधताना. मित्रांनो बघू शकता, लोकेशन थोडं चेंज झालेलं आपलं. आणि इथल्या जाळी जळमट आहे, थोडं कटिंग झालेलं आहे. आणि जागा एकदम साफसुथरी आहे. हे बघा, सुंदर लोकेशन झालं आहे. नेहमीचंच लोकेशन, पण थोडं वेगळ्या लोकेशनला आलेलो आपण. वाढ बघा एकदम. ही जी आजची भरती आहे, जिथे आपण आता उभा आहे तिथून कमरेच्या वरपर्यंतच पाणी भरणार आहे. बघा केवढा गाळ वगैरे आलेला इकडे वाहत हे बघू शकता मित्रांनो तुम्ही. आणि वाट एकदम बंद झालेली आहे. असंच काहीतरी आजची भरती आहे. जी घाण आहे सगळी फ्लोरिंगला येणार आहे. ह्या पठारापासून वरती कमरेच्या वरपर्यंत पाणी भरणार आहे. म्हणजे आज तुडुंब तुफानी भरती आहे मित्रांनो. हरणं मागे राहिलेलं आहे. आणि आपल्या इकडे हे बघा फग बांधायचं काम चालू आहे. तर हा मित्रांनो आपल्याला चारा घेऊन आलेला आहे. मुशी आहे आणि वाकटीचं तोंड वगैरे. आणि ती बघा तिकडे शेपटी पडलेली आहे. आणि हे आपले वाकोले फग आहेत. वाकोले पण बोलू शकतो, फग पण बोलू शकतो. आणि हे बघा बांधायचं काम चालू आहे. तर मित्रांनो, हे बांधून झाल्यावरती हे बघा आता हे भरती चालू झालेली आहे. हे बघा थोडं पाणी आलेलं आहे. म्हणजे ह्या दुसऱ्या साईडला जिथे आम्ही मेन स्पॉटला आलेलं जिथे स्टार्ट करतो तिकडे पाणी फुल भरलेलं आहे. आणि हे चढण असल्यामुळे थोडं पाणी इकडे लेट चढते. म्हणजे आपण फग बांधेपर्यंत थोडं अजून पाणी चढेल. आपण इकडेच आता फग टाकू आणि इकडेच आपण खेकडे पकडू. खूप दिवसांना आलो आहे आणि आज खेकडे लागण्याची खूप शक्यता आहे. तर भरती पण खूप मोठी आहे. ठीक आहे मित्रांनो, चला भेटू आपण डायरेक्ट फग फेकताना आणि उचलताना. चला पहिलाच फग उचलतो. आपण एक फग टाकलेलं आहे, इकडे एक फग टाकलेलं आहे. आणि भरती आजकाल मोठी आहे. तर पहिला फग आपला एमटी निघालेला आहे. दुसऱ्या फगामध्ये बघू आपल्याला काय भेटतं ते. तर मित्रांनो, आज वरती घे. दाखव, जवळ दाखव. चल बाहेर घे बाहेर पडायला.
जा पुढे. बघा अर्णव आता पाण्यामध्ये डुबकी लावतोय. बघू 1 2 3 स्टार्ट. या अरे यार छोट्या पाण्यात उडी मारली. बघू शकता अर्णव किती धमाल करतोय. हे बघा आता हे इकडे पाणी भरलेलं आहे. थोडं अजून पाणी चढलं हे फ्लोअरलिंगला आलं की आम्ही सुद्धा आता एकदम बॉम्ब गोळी चालू करणार हळूहळू. बघा साईज बघा मित्रांनो. याला पण आपण आता ब्लॉक केलेला आहे. तर तो चावू शकत नाही. किती प्रयत्न करतोय बघा. मागे ब्लॉक झाले त्याचे. साईज बघा मित्रांनो. थोडी मिडियम साईज आहे. बऱ्यापैकी लागलाय खेकडे. आतापर्यंत 3 खेकडे लागलेत. मोठी भरती आहे. कसं आहे एक नंबर साईज आहे मित्रांनो. हा बघा साईज बघा दोस्तो. 2 क्रॅप वन टाइम 2 क्रॅप. दोन साईज बघा. जबरदस्त साईज आलेली आहे. 1 टाइम मध्ये 2 खेकडे. मस्त साईज आली. सेम साईजच्या दोन्ही पण खाडीचे एकदम स्वतःला वेडा घालून घेतलेला आहे. पुरंदरचा वेडा. For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com/venusregional. चला हे बघा केवढा डीप मध्ये आहे. लागलेलं आहे वाटतं. नाही बघा पाणी बघा मित्रांनो. वाव बघू शकता केवढं फ्लोरिंग पाणी. जंगल झाडीझुडीतून भरलेलं आहे एकदम फुल. आणि आज उदाहरण एवढं आहे की भरती खूप मोठी आणि एवढं फास्ट पाणी भरते. आम्ही रिटर्नला येईपर्यंत जबरदस्त आहे. हे पाण्यात खाली बसत नाही. पाण्यामध्ये दिंड्या आलेल्या आहेत खाली. मित्रांनो पाणी बघा केवढं स्पीडला उतरते. चढते पाणी बघा स्पीडला किती. म्हणजे हे 5 मिनिटामध्ये आता हे फ्लोरिंगला येणार आहे. आता तुम्हाला दाखवतो. इकडे आपण वाकोले टाकलेले आहेत. आता हे पाणी इथपर्यंत आहे. तर तुम्हाला थोड्याच वेळाने 5 मिनिटामध्ये दाखवतो हे पाणी केवढं भरेल ते. स्पीड बघा पाण्याचा मित्रांनो. त्याच्यामुळे खेकडे थोडे कमी लागलेत आपल्याला. कशा प्रकारे केवढा साईजचा खेकडा लागतो की एमटी लागतो बघूया. भाऊ चालला आता पुढे. आपण झूमवरती पाहू त्याला. इथे मोठा खेकडा लागण्याची दाट शक्यता आहे. हा लागलाय. लागलेला आहे मित्रांनो खेकडा. तर तो आता त्याला पॅक करून येणार इकडे. तर मित्रांनो बघू शकता हा साईज बघा ह्या खेकड्याची. जाम झूम आउट झालाय. बघू शकता मित्रांनो साईज बघा खेकड्याची. वाव मोठी साईज आहे. तर त्याच्या मागे ब्लॉक केलेले आहेत. आता सोडतो आपण थैलीमध्ये. बघा साईज बघा काष्टीवाली आहे.
सो मित्रांनो हा बघा अजून एक आपल्याला एक खेकडा लागलेला आहे, जबरदस्त साईजचा लागलेला आहे बघा. बाप लाल लाल ढेंगा खेकडा लागलेला आहे बघा. साईज बघा, आय शपथ. म्हणजे हा जो चिखलातला खेकडा आहे, खूप दिवसांनी बिळ्यातला खेकडा लागलेला आहे. पाणी खूप मोठं आहे त्याच्यामुळे हा एवढा मोठा साईजचा खेकडा लागलेला. जवळून बघा मित्रांनो, साईज बघा, बाप रे. हे बघा साईज बघा, पात्र्या काढ. हे बघा लाल लाल ढेंगा एकदम बिग साईज. असे आपल्याला खेकडे दररोज लागतात, पण त्याच टाईपचा हा एकदम लाल लाल ढेंगा लागलेला आहे, जबरदस्त. बघू शकता मित्रांनो, साईज बघा काय आहे, हात भरून साईज आहे. सो मित्रांनो हा बघा पुन्हा एकदा सेम साईजचा आपल्याला खेकडा लागलेला आहे, बिग साईज, बिग लाल लाल ढेंगा. हे बघा काळा का एकदम कुकुईत. साईज बघा मित्रांनो, लाल लाल एकदम बिग साईज आहे. 2 आपल्याला असे मजबूत खेकडे लागलेले आहेत, म्हणजे आजचं आपल्याला काम आजचं तमाम झालेलं आहे. हे बघा जबरदस्त साईज आहे, जवळून बघा एक नंबर साईज आहे. बस हां. तर मित्रांनो हा बघा आता उचललेला आहे खेकडा भाऊने. हा बघा बघा मित्रांनो, फ्लोरिंग एकदम जाम झालेलं आहे, गाडी दिसेन असे झालेले आहेत. हे बघा पाणी एकदम जोरात आहे. भाऊ हाय किती गाड्या टाकलेला आहे, लवकर फटाफट उचला त्याला. इथे दाट शक्यता आहे की बिग साईजचा खेकडा लागण्याची शक्यता आहे. बघितलं म्हटल्याप्रमाणे बघा साईज बघा मित्रांनो, खेकड्याची साईज बघा, दाखवा वरती. हे बघा साईज बघा, भन्नाट एकदम, हिरवा हिरवा एकदम. साईज बघा एक नंबर साईज आहे. नर आहे की मादी आहे बघू जरा. मादी आहे, मोठ्या साईजची मादी आहे. पाणी उदान आहे, उदानच्या हिशोबाने आपल्याला पाहिजे तसे खेकडे लागलेले आहेत, मोठ्या साईजचे, जे आम्ही रेग्युलर पकडतो. पण बघा दादासाहेब त्याची नागी ब्लॉक करतात. बघा त्याच्या पुढच्या बाजूलाच एक आपण एक टप टाकला होता, तर त्याला बघू काय लागतं. सेम बिग साईज लागण्याची शक्यता आहे. खूप वेळ झालेला तिथे पण नाही. हे बघा उदान पाणी असल्यामुळे काही इथे लागलेलं नाही आहे. बघू शकता मित्रांनो, हे केवढ्या पाण्यामध्ये आम्ही खेकडे पकडतोय. सॉलिड आज भरती आहे. ओ माय गॉड, माझ्या वरती छातीपर्यंत आलेलं आहे पाणी. तर मित्रांनो बघू शकता, उदान भरतीमध्ये जी खूप मोठी भरती आज. सेम 15 दिवस हे सगळं चालू राहणार आहे. हे बघा खालून वाकून जायला लागतं झाडी झुडपातून, आणि केवढा डीपमध्ये आपण तो टाकलेला आहे. हा हे 1 तास इकडे होता, काहीच लागलेलं नाही त्याला. चला पुढच्या दिशेला बघू. पाणी बघा, हा पाणी बघा काय भरलंय, तुफान. अरे उडी मार, तोंडावरचं हे पूस, माती पूस. शाबाश, मारा डुबकी मार आता लवकर. पोहायला येते का तुला? अरे तुला आर्मीची ट्रेनिंग देतो, पोहणं गरजेचं आहे. अरे बाबा मग इम्पॉर्टंट आहे. मग तुला पाण्यातून जर अटॅक करायचा असेल तर कसा करणार? 1 तास पाण्यामध्ये डुबून राहायला लागते. चल. तर मित्रांनो बघू शकता, इकडे पाणी अजिबात नव्हतं मगाशी. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवली होती. तर हे बघा आता हे फ्लोरिंगला आलं. हे बघा आपल्या पिशव्या तरंगतात पाण्यामध्ये. बघा असं झाडावर ठेवायला लागले. आता गुडघ्याभर पाणी आलेलं वरती, अजून कमरेभर पाणी चढण्याची शक्यता आहे. आणि हे बघा छोटासा एक लागलेला आहे, सोडलाय भाईने त्याला परत. तर बघा एक छोटासा एक लागलेला आहे इकडे उधान पाण्यामध्ये. हे बघा छोटा एकदम. आता आपण परतीच्या वाटेला आहोत, निघायच्या तयारीत आहे. आणि फग उचलून आपण सगळे साफसफाई करून निघतोय. आणि जे हे चारा जो उरतो तो आम्ही पुन्हा पाण्यात टाकतो, जेणेकरून ते खेकडे होऊन खातील, अजून मोठे होतील, आम्हालाच भेट. आणि बाहेर निघतोय खाडीतून. हे बघा फ्लोरिंग भरलेलं एकदम.
आपल्यासोबत हे दादा आलेले खाडीमध्ये, बाजूबाजूला आम्ही वाकोले टाकले होते आणि हे बघा भरती झाल्यामुळे दादानी फटाफट सगळे उचलले. फ्लोरिंगला पाणी आहे आणि बघा कसे खेकडे वाकोल्यामध्येच जमा करून आणलेत. बघा साईज बघा. एवढे त्यांना सुद्धा लागले तिकडे खेकडे. साईज बघा. दादा नाव काय तुमचं? गणेश. गणेश. किती वर्ष झाली खेकडे पकडता इकडं? मला 12 वर्ष झाले. अरे वा. चिंबोरी बी पकडतो, माशावरती पण जाल टाकतो. अच्छा, जाल कुठे टाकता तुम्ही दादा? दर्यावर. दर्यावरती. बोटीन जाता की असंच वानावरती? कधी वाहनावरती कधी बोटीवर. अच्छा. हे बघा. आणि त्यांच्यासोबत एक जो मुलगा आहे अर्णव एवढा, तो पण एवढा एक्सपर्ट आहे, म्हणजे एवढ्या पाण्यामध्ये तो पाठीवरती बॅग घेऊन तो पोहत आला. हे बघा, त्यांना सुद्धा छान खेकडे लागलेत. जरा आतमध्ये दाखवा बघू एकदा. साईज बघा, साईज बघा. व्हॉट इज साईज. आपटू नको त्याला. नको काढू. नमस्कार मंडळी. तर मित्रांनो, आज खेकडे पकडायला खूप धमाल आली. खूप मोठे मोठे खेकडे भेटलेले आपल्याला आणि पाण्याची भरती पण खूप मोठी आहे. बघा इकडे बोटी पण लागलेल्या आहेत आणि धमाल आली. बघा सगळीकडे पाणी बघा. हे बघा इकडे पाणी बघा एकदम फुल आहे. म्हणजे ह्या उधाण पाण्यामध्ये मोठ्या भरतीमध्ये असंच भरती आहे ना 15 दिवस आहे. बघा इथे वाटेला पण पाणी चढलेलं आहे. 15 दिवस अशीच फुल भरती आहे आणि आजच्या दिवसाला खूप मजा आली, धमाल आली खेकडे पकडायला. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडली तर समोरच्याला नक्की शेअर करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तर भेटू आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.